मी प्रवीण जयस्वाल. युनिव्हर्सल हायस्कूल शाळेची मान्यता 3 वेळा शिक्षण विभागाने शासनाकडे पाठवलेली आहे. परंतु शासनाने कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे आज ही शाळा मुलांवरती अन्याय करत आहे. खरं पाहिलं तर एकदा उपसंचालकांनी मान्यता काढली तर त्यांनी लगेचच स्वीकारायला पाहिजे होते. डेप्युटी डायरेक्टरने देखील 3दा केलेली आहे आणि शाळा प्रशासन सरळ सांगते की आम्ही 50 लाख रुपये याच्यावरती खर्च केलेले आहेत. असं आहे. त्यामुळे मंत्रालयातनं आमचं कोणीही काही बिघडवू शकत नाही. जर का पैशाच्या जोरावरती शाळा मुलांचं शिक्षण थांबवत असेल आणि त्याला जर का मंत्रालय मदत करत असेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची फीस भरायला काहीही हरकत नाही. आम्ही नियमाप्रमाणे सगळ्यांनी फीस भरलेली आहे. फीसचं कारणच नाही आहे. DFRCने न्यायालयाने जो निकाल दिला त्याप्रमाणे सगळ्या पालकांनी फीस भरलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की फी झाला पाहिजे. हे फक्त जे आहे त्यांनी काही पालकांना टार्गेट केलेलं आहे, त्यामुळे हा सगळा प्रकार घडत आहे. प्रवीण जयस्वाल. या ठिकाणी गेल्या 10 महिन्यापासून मुलं घरी आहेत. शाळा मुलांना प्रवेश नाकारतीये. हायकोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही या ठिकाणी PI साहेब येऊन गेले, शिक्षण अधिकारी येऊन गेले, पण एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीये. शाळा हायकोर्टाचं ऐकत नाहीये, तर सर्वसामान्यांचे हाल आहेत. या ठिकाणी सरकार गरिबांचं सरकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी कशा चालल्या आहेत हे मला माहीत नाही. आता यानंतर आम्ही शिंदे साहेबांपर्यंत जाणार आहेत आणि आमच्या व्यथा मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहेत. तर वाटतंय मला तिथून न्याय मिळेल. पण मी डॉक्टर ज्ञानेश्वर रामनाथ चौधर. आम्ही उत्साहात नक्कीच आलो होतो, पण आम्हाला ही गोष्ट अपेक्षितच होती. कारण मागच्या दीड वर्षापासून शाळा प्रशासनानं जे विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेठीस धरण्याचा कार्यक्रम लावलेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अपेक्षितच होत्या. आता थोड्या वेळापूर्वी शिक्षण उपसंचालक सरांनी सांगितलं की कोर्टामध्ये काही याचिका पेंडिंग आहेत. शाळा आणि शिक्षण विभाग 2 वेगवेगळ्या गोष्टींची गल्लत करत आहेत. हायकोर्टामध्ये जे याचिका पेंडिंग आहेत त्या DFRC संदर्भात आहेत आणि DFRCचा अंतिम निर्णय येईपर्यंत कुठलाही पालक पूर्ण फीस भरण्यासाठी बांधील नाही आहे. हा सोपा नियम असताना सुद्धा शिक्षण विभाग वारंवार त्या लोकांना पाठीशी घालत आहे. आता या लोकांना जर कायदा मान्य नसेल, या लोकांना जर नियम मान्य नसतील तर 100% सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मार्फत कायदा कसा इम्प्लिमेंट करायचा हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आम्ही तो दाखवून सुद्धा देऊ. आता गुन्हा दाखल करणार तुम्ही? 100%. आता ह्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही फीसच्या बेसिसवर. त्यांनी त्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. शिक्षण विभागाने त्यांना पाठीशी घातलेलं आहे. पण आज आम्ही शिक्षण विभागाकडे रेटा लावलेला आहे की यांना पोक्सो ज्युनिव्हल ॲक्टनुसार या लोकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच केंद्रीय बाल हक्क आयोगाचे काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार सुद्धा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याकरिता आता आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत. लवकरच आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहोत. आज कोर्टाच्या आदेशातूनही शाळेने प्रवेश नाकारलेला आपण देखील आला होता. मध्यस्थी काय मार्ग निघाला नाही. कोर्टाचे जे काही आदेश होते ते एक CA दाखल झाले होतं मूळ याचिकेमध्ये आणि फीस एवढी फीस भरा आणि त्यानंतर तुम्ही मुलांना ॲडमिट करा असे कोर्टाचे आदेश होते. परंतु पालकांनी नंतर त्यामध्ये किंवा मला एवढी फीस बिअर करणं शक्य होणार नाही अशा प्रकारचं त्यामध्ये स्टेटमेंट विड्रॉ केलेलं होतं. आता आम्ही जे काही या ठिकाणी आलेलो होतो शाळेमध्ये किंवा पालकांकडे जी काही फीस आउटस्टँडिंग असेल त्याबाबत माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका चालू आहेत. माननीय उच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो शाळा व्यवस्थापन असेल किंवा पालक असेल दोघांवर पण तो त्या ठिकाणी बंधनकारक असेल त्याप्रमाणे ते बिहेव करतील. परंतु आजच्या तारखेमध्ये जे काही मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे ते शिक्षण सुरू करावं हे सांगण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. तसं त्याप्रमाणेच शाळेला त्या ठिकाणी रिक्वेस्ट पण केलेली आहे. माननीय मंत्री महोदयांनी 2-3 महिन्यापूर्वी निर्देश दिल्याप्रमाणे एज्युकेशन ऑफिसर माध्यमिक यांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी सुनावणी झाली होती आणि त्यांनी पण असं सांगितलेलं होतं की इंटरिम जे काही शुल्क आहे ते शुल्क सध्या पालकांनी भरावं आणि शाळेने मुलांना प्रवेश द्यावं. तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी हे सांगण्यासाठी शाळेला या ठिकाणी नाही. शाळेने सांगितलं की आमची जी काही फीस आहे त्या फीसचा जो काही हायकोर्टात मॅटर चालू आहे तो फक्त पॅन्डेमिक काळातला आहे. त्याच्यानंतर जे काही रेग्युलर शिक्षण सुरू झालेलं आहे ऑफलाईन तेव्हापासूनची सुद्धा फी पालक त्या ठिकाणी पे करत नाही आणि आमची अनएडेड शाळा असल्यामुळे जर पालकांनी फीस दिली नाही तर
आमची शाळा कशी चालणार किंवा आम्ही बाकीचे खर्च त्या ठिकाणी कसे बिअर करणार. त्यामुळे जोपर्यंत पालक फीज भरणार नाही तोपर्यंत काही ठराविक पालक आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी अलाव करणार आपल्यातर्फे काही अजून करणार नाही. हेच सांगितलेलं आहे की शेवटी आमच्यासाठी मूल महत्त्वाचं आहे. पालकांकडनं फीस वसूल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत. त्या कायद्याचा तुम्ही अवलंब करा. उच्च न्यायालयाच्या माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्या. परंतु मुलाचं शिक्षण आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तिथे थांबता कामा नये आणि मुलांच्या कुठल्याही प्रकारची मेंटल हॅरेसमेंट होता कामा नये एवढा आमचा कन्सर्न होता. त्याबाबत आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. आता काही त्यांना नोटीस वगैरे बजावणार तुमचंही ऐकत नाही. ठीक आहे, बघू ना म्हणजे काय कायदेशीर कारवाई करायची ते आपण बघू. 6 महिन्यापासून बघू ना आपण.